समीर, हा प्रकार डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये येतो, त्यामुळे आम्हाला घरात अनबने म्हणून कोणी असं करेल असं नाहीये साहेब. आज जी घटना घडली त्याच्याशी यांचा काही संबंध नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. हे बघा, अर्पिता मॅडम माझी पत्नी आहे, मला अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांच्यावर हा प्रसंग माझ्या आई किंवा बहिणीमुळे आलाय अशी मला पुसटची जरी शंका असते ना तरी मी गप्प राहिलो नसतो, मागे पुढे पाहिलं नसतं साहेब. त्या दोघींचा यामध्ये अजिबात हात नाहीये आणि तसा कुठला ठोस पुरावा किंवा आधारही नाहीये. आणि हे फक्त मीच नाही, उद्या जेव्हा अर्पिता मॅडम शुद्धीवर येतील तेव्हा त्याही हेच सांगतील तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो मी. पण सर, तुमचं दोघांचं नातं कसं होतं हे मला तपासावं लागेल. म्हणजे तशी माहिती मिळवली आहे मी, पण साहेब आमचं लग्न अपघाताने झालं तरी आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि खरी मैत्री ही निरपेक्ष असते हे तुम्हाला माहिती. अर्पिता मॅडमनी या घरात पाऊल टाकल्यापासून घराच्या आनंदासाठी त्यांनी स्वतःचा आनंद बाजूला ठेवला. आई किंवा दीदीविषयी एक वावगा शब्द काढला नाही आणि माझ्या आजीकडून आदर्श सून असा किताबही मिळवलाय. माझ्यावरच्या प्रत्येक संकटामध्ये त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात. त्या खरोखरच आयुष्यभराच्या सच्च्या सोबती आहेत. ठीक आहे, आमची चौकशी सुरूच आहे. पण इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जर काही संशयास्पद आढळलं तर आम्हाला तुमच्यावर आणि तुमच्या घरच्यांवर कारवाई करावी लागेल. तोपर्यंत तुम्हाला हे घर आणि हे शहर सोडून जाता येणार नाही. आणि अर्पिता मॅडमना शुद्ध आल्यावरती त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेऊच, कारण त्यांचं स्टेटमेंट फार इम्पॉर्टंट आहे. साहेब तुम्हाला लागेल ते सहकार्य करायला आम्ही सगळेही तयार आहोत. ठीक आहे. निकी तू घरी जा. रात्रभर झोपली नाहीस, काही खाल्लंही नाहीयेस. नाही जीजू, दीला शुद्ध आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. अगं मी आहे ना इथे, मी थांबतो ना. प्लीज जीजू, मला थांबू द्या ना इथे. समीर, समीर, शांत हो रे बाळा, शांत हो. काय झालं बघ ना अर्पिता मॅडम. शांत. समीर, ही वेळ डोळ्यातनं पाणी काढण्याची नाहीये.
अर्पिताला सुद्धा आवडणार नाही तू असं रडलेलं. शांत हो, रडू नकोस. धीर धर बाळा, धीर धर. देवी आईची कृपा आहे, ती सगळ्यांची काळजी घेते. हा, शांत रहा. अर्पिता कुठे आहे? मला भेटायचंय, तिला बघायचंय. डॉक्टरांनी 24 तास दिलेत फक्त. समीर, नशीब बदलायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. डॉक्टरांनी तर खूप वेळ दिलाय रे. श्रद्धा ठेव, देवी आईवर श्रद्धा ठेव, सगळं नीट होईल. समीर, तुझ्या अर्पितासाठी तू काय करू शकतोस? तू म्हणशील ते सगळं. आजी सांग ना, काय करायचंय? आपल्याकडे वेळ फार कमी आहे आजी. हे बघ, मी काय वाटेल ते करायला तयार आहे अर्पिता मॅडमला वाचवण्यासाठी, पण परत त्या पहिल्यासारख्या. हे बघ समीर, मी जे सांगणार आहे ना ते अत्यंत कठीण आहे. जीवावर उदार व्हावं लागेल. एकदा जबाबदारी घेतली की मागे फिरता येणार नाही. देवाच्या कार्यामध्ये परतीची वाट नसते. म्हणून पुन्हा एकदा विचार कर. विचार काय करायचा आजी? माझा सगळा विचार करून झाला आणि आपल्या माणसाला वाचवण्यासाठी जीवावर उदार व्हावंच लागेल. तू सांग मला काय करायचं, मी करायला तयार आहे. आज सोमवती अमावस्या आहे. अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी केलेल्या शिव आराधनेचं पुण्य मोठं बलवान असतं आणि तुला अर्पितासाठी शिव आराधनाच करायची आहे. कोणता जप आणि मंत्र म्हणायचा आहे मला? ही तशी आराधना नाही. आराधना कसली कसोटी आहे. जप नाही, एक प्रकारचं खडतर तप आहे. त्यामुळे घाई करू नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक. शहराच्या बाहेर वडवली गावात एका टेकडीवर एक जुनं शिवमंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराचा गाभारा रिकामा आहे. मंदिराच्या पायथ्याशी शिवलिंग आहे. म्हणजे मंदिराच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की कुणा भक्ताच्या एका लहानशा चुकीमुळे रुसलेले महादेव मंदिराच्या पायथ्याशीच बसून राहिले आणि ते गाभाऱ्यात गेलेच नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्ष तिथेच त्या पायथ्याशीच शिवलिंगाची पूजा होत राहिली आहे. ते शिवलिंग पुन्हा गाभाऱ्यात घेऊन कोणी गेलं का नाही? हीच तर कसोटी आहे ना बाळा. आजपर्यंत अनेकांनी ते शिवलिंग उचलून मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाच ते शक्य झालं नाही. असं म्हणतात की खुद्द महादेवानीच असा आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी ते शिवलिंग उचलून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जाईल आणि त्याची प्रतिष्ठापना करेल, त्याच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतील. अर्पिताला या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची तुझी इच्छा पूर्ण करण्याची ताकद फक्त महादेवांच्या आशीर्वादातच आहे.
पण त्याकरता तुला ते शिवलिंग उचलून गाभाऱ्यात न्यावं लागेल. जे आजवर कोणालाही जमलं नाही ते जमेल तुला. तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची ही परीक्षा असेल ना समीर. आई, अगं काय झालंय तुला? तू काय एवढी अस्वस्थ होतीयस? काळजी वाटते ग. मला काळजी वाटते ग. अगं ती नवसा आजी सलील बरोबर गेली ना हॉस्पिटलला. आता तू बघ, समीरचं आणि त्या नवसा आजीचं काहीतरी बोलणं होणार आणि हा आपला समीर ती पोरगी वाचावी म्हणून ना आजीला सांगणार काहीतरी उपाय सुचवायला. अगं पण मग ठीक आहे ना, तर प्रॉब्लेम काय आहे? नाही म्हणजे आजीने जर काही उपाय सांगितला तर त्याच्याने ती अर्पिता बरी होईल ना आई, मदतच होईल आपल्याला. अगं पण त्या म्हातारी त्या नवसा आजीचे उपाय काही धड नसतात. मला चांगलं माहिती, घेतलाय मी अनुभव. असं काहीतरी करायला सांगेल की करणाऱ्याच्या जीवावर बेते. त्या समीरने ना त्यांचं नाही ऐकलं पाहिजे म्हणजे मिळवलं. देवा, आणि आपला समीर गो, त्या मुलीसाठी कोणी विष प्यायला सांगितलं ना तर तेही पिऊन टाकेल. नाही 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 नाही, मला बोलायला पाहिजे समीरशी आताच्या आता. तू फोन कर आधी फोन लाव समीरला. अगं कशाला? ते फोन सायलेंटवर असेल, कशाला हॉस्पिटलमध्ये? काय घाबरतेस नवसा आजीला? गपचूप फोन लाव ना ग. रिंग वाजतीये, उचलत नाहीये तो. बघ, नाही उचलला. अरे देवा, तुला म्हटलं ना तिथे सगळ्यांचे फोन सायलेंटवर असतील, हॉस्पिटलमध्ये आहेत ते सगळे. आणि तसं काही महत्वाचं असेल तर सलील किंवा समीर फोन करून कळवतील ना आपल्याला. आई, तू शांत हो ग. कशी शांत होऊ मी? त्या आजीने सांगितलेलं समीरने न ऐकणं, एवढी बुद्धी दे रे देवा त्याला. नाहीतर एक करता दुसरं व्हायचं. आजी, आजपर्यंत अर्पिता मॅडमने माझ्यासाठी खूप परीक्षा दिल्यात. आता वेळ माझी. मग तयार आहेस हे शिवधनुष्य उचलायला? जी जर या सगळ्यामुळे अर्पिता मॅडम बऱ्या होणार असतील, या संकटातून बाहेर येणार असतील, तर मी हे सगळं करायला तयार आहे. ब्रो, आजी म्हणते आजपर्यंत कोणाला जमलंच नाहीये ते. ह्याचा अर्थ इम्पॉसिबल आहे ना. तू कसं करणार आहेस? होय समीर, हे साधं सुधं शिवलिंग नाही, अत्यंत जड आहे ते. कुणीही भक्त ते उचलण्यासाठी आला की महादेव त्याची सत्व परीक्षा बघतात. तुझं जर हे कार्य सफल झालं ना तर महादेवांच्या कृपेचा वर्षाव होईल तुझ्यावर. पण शिवलिंग गाभाऱ्यात नेण्याच्या प्रवासात काहीही घडू शकतं. जीवावर बेतू शकतं. समीर, यातला धोका तुला कळतोय ना? निर्णय घेण्याआधी 100 वेळा विचार कर. तयार आहे मी. समीर, आपल्याला लगेच निघायला हवं. एव्हाना शिवमंदिरात शिव आराधना सुरू झाली असेल. हो आजी, मी 1-2 मिनिटात येतो. हॅलो दीदी. अर्पिता मॅडम, ऐका ना, मी जरा मंदिरात जाऊन येतो. तुमच्यासाठीच चाललो. महादेवाचा आशीर्वाद घेऊनच येतो. म्हणजे अशा चुटकीसरशी बऱ्या व्हाल तुम्ही. आलोच. फक्त मी येईपर्यंत कुठे जाऊ नका.
मला आवडणार नाही असं काही वागू नका प्लीज. नाही तर मी रुसून बसेन ना तुमच्यावर, आणि मग तुम्हाला रुसवाई काढता येणार नाही माझा. ऑल द बेस्ट द्या ना मला. अच्छा ठीक आहे, मला माहिती आहे तुम्हाला ऑल द बेस्ट देता येणार नाही, पण तुम्ही माझ्या सोबतच आहात नेहमी. जाऊ नका हं कुठे. काय? हो आई, सलीलचा फोन आला होता. त्या अर्पिताला लवकर बरं वाटावं म्हणून नवसा आजीने समीरला हा टास्क करायला सांगितलाय. बघ बघ, मी बोलले होते ना, ज्या गोष्टीची भीती होती तेच होतंय. मी म्हातारी असलंच काहीतरी करायला सांगणार. देवा, ही बाई कुठल्या जन्माचा सूड होतीये कुणाच ठाऊक. समीरने ते खरंच करायला घेतलं. नाही नाही नाही, मी बोलते समीरशी. तू 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 फोन लाव, तू फोन लाव, समीरला फोन लाव. आणि त्याने नाही उचललं तर मग सलीलला लाव. सलीलला नाही उचललं तर घाबरू नकोस, नवसादजीला फोन लाव. आणि नवसादजीने फोन नाही उचलला ना तर त्या 1.5 शाण्यात निकीला फोन लाव. पण माझं आत्ताच्या आत्ता समीरशी बोलणं व्हायला पाहिजे. नाही, लाव तू फोन. हा ते स्पीकरवर टाक. हा. हॅलो समीर, इथं माई बोलते. ए ए समीर, हे मी काय ऐकते? हा, तू ते देवळात जाऊन ते जड शिवलिंग हो आई, आजीने सांगितलं अर्पिता मॅडमला वाचवण्यासाठी हा शेवटचा पर्याय. अरे पण तू असं का करतोयस? तिचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात का टाकतोयस? तू किती महत्वाचा आहेस आमच्यासाठी, तुला कळत नाहीये का? अरे तुला काय झालं? आई आई पूर्ण श्रद्धेने संपूर्ण शरण जाऊन जेव्हा माणूस एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा देव सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहतो. अरे पण इतकी रिस्क का घ्यायची आहे तुला? तेच ना, आपण सगळे प्रयत्न करतोय ना. हा, अरे ते डॉक्टर आहेत, ते सगळे प्रयत्न करतायत ना, मग तू कशाला हा मूर्ख? हे बघ समीर. आई आई समीर, मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिलाय. हा, तू माझा मुलगा आहेस. तू हे नाही करायचं. तू तुझ्या जीवाशी नाही खेळायचं म्हणजे नाही खेळायचं. ऐक माझं. आई, तुला माझ्यासाठी जे वाटतंय तेच मला अर्पिता मॅडमसाठी वाटतंय, हे समजून घे ना तू. उद्या मला असं काही झालं असतं तर जीवावर उदार होऊन तू हे सगळं केलंच असतं ना मला वाचवण्यासाठी. तेच मी करतोय. आई बघ, मला तुझा अपमान करायचा नाहीये, पण आता खूप उशीर झाला या सगळ्याला. 3 लोकांना शब्द दिलाय मी, एक स्वतःला, एक अर्पिता मॅडमला आणि एक महादेवांना. काही करून मला हे सगळं पूर्ण करायचं आहे. आई, मला तुझ्या मनाविरुद्ध काही करायचं नाही, त्यामुळे तू सुद्धा मला आशीर्वादच दे. आई, मी हे जे काही सगळं करतोय त्यामध्ये तुझे आशीर्वाद असतील तर मला बळच मिळेल, आणि मला याच्यावर चर्चा नको आता. हट्टाला पेटलाय हा पोरगा. आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय कोणास ठाऊक. देवा, देवा, कसली परीक्षा घेतोयस रे? हा, काय ठरवलंयस? हे बघ, मी प्रार्थना करते. कुणासाठी करते? आपल्या लेकासाठी का त्या पोरीसाठी मला नाही ठाऊक, पण ती पूर्ण कर. एक आई म्हणून मी आता फक्त तुझ्याकडे एवढंच मागू शकते देवा. शिवाय महिम्न पारमे परमविदुषो यदृसदृशी श्वसन्नापि गिरा अथा वाच्य समावधि गृणन् ममाप्येष्य स्तोत्रे हरिऋत्वाद परिकरम् अतीत पन्तानतोच महिमा वाग्मनस्यो प्रतत्यारुत्याय च किंबध्ये श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणविषया.
ओम शांती शांती शांती. हर 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 महादेव. हार्टबीट्स पुन्हा ड्रॉप होत आहेत. ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी झाली आहे. बीपी अनइवन होतोय. तू थांब, मी डॉक्टरांना बोलावून येते. गुरुजी, हा माझा नातू समीर मोठ्या संकटात सापडलाय. गुरुजी, मनी आर्त भाव घेऊन शिवशंकराच्या पायाशी आलाय. आज त्याला हे पवित्र शिवलिंग मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाण्याचं व्रत करायचंय. इच्छा चांगलीच आहे, स्वागतार्ह आहे, पण आजी हे कार्य सोपं नाही याची कल्पना आहे ना याला. आज सोमवती अमावस्या आहे. अत्यंत पवित्र दिवस आहे. असंख्य भक्तजन येतील, शिव आराधना होईल आणि खुद्द महादेवाचीच आज्ञा आहे की कुठल्याही क्षणी कुठल्याही भक्ताने हे शिवलिंग गाभाऱ्यात नेण्याची इच्छा प्रकट केली तर त्याला थांबवायचं नाही. आणि मी सुद्धा तुम्हाला नकार देणार नाही, पण आजच्या दिवशीच इतकं मोठं शिवधनुष्य उचलण्यामागे काही विशेष प्रयोजन. गुरुजी, याची पत्नी मरणाशी झुंज देते. गुरुजी, आजच्या दिवशी महादेवाची कृपा भक्तांवर मोठ्या प्रमाणात असते. त्याच्या दाराशी आलेला कोणीही याचक रिक्त हस्ताने परत जात नाही. आणि म्हणूनच महादेवाला आज आम्हाला साकडं घालायचंय. आपली आज्ञा आहे गुरुजी. मी पुन्हा सांगतो, ही ऐच्छिक गोष्ट आहे आणि कोणत्याही भक्ताला आम्ही हे करण्यापासून थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. ऐका भक्तजन हो, आज पुन्हा एकदा एक महादेवाचा भक्त या पवित्र शिवलिंगाला गाभाऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपण सगळा त्याचा उत्साह आणि उमेद वाढवू. आणि आजच्या दिवशी हे पवित्र शिवलिंग मंदिराच्या गाभाऱ्यात जर प्रतिष्ठापित झालं तर याहून आनंदाची गोष्ट आणखी काय असणार आहे. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. शिवलिंगाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्हाला सवळं नेसावं लागेल. समीर, हॅपी बर्थडे. डॉक्टर, डॉक्टर. डॉक्टर, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? मी तुम्हाला म्हणाले होते आपल्याकडे फक्त 24 तास आहेत. आता त्यामधले काही शेवटचे निर्णायक तास उरले आहेत. तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. प्लीज तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. डॉक्टर, प्लीज हरी अप. तुम्ही तेच थांबा. हो.
शंभू महादेवा, ताकद माझी नाही, कारणही माझं नाही. मी फक्त मनोभावे तुझ्या चरणी आलोय. माझ्या अर्पिता मॅडम वाचायला हव्यात. जर जीवाला जीव हे एकच समीकरण असेल तर माझा जीव गेला तरी चालेल, पण त्यांना काही होता कामा नये. तुझ्या कृपेसाठी झोळी पसरली, दान टाक माझ्या पदरामध्ये. हर हर महादेव, हर हर महादेव. देवा महादेवा, यश दे रे बापा माझ्या. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका मंड 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 मन्निनाद वड्ड मर्वय. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम्. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधु. नाही रे, कठीण दिसतंय. गुरुजींनी आधी सांगितलं होतं की एवढं सोपं नाही आहे. अरे अरे हा तर जीवाची खेळ आहे. खरंय दादा तुमचं. अहो इतके वर्ष जे कुणाला जमलं नाही ते ह्याला कसं जमेल. कुणालाही जमलं नसेल ना तरी माझ्या नातवाला ते जमेल. कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. माझा नातू हे करून दाखवेल. समीर, पार्वती पते, हर हर महादेव. मनोविनोदमद्भुतं बिभत्तु भूतभर्तरि. सदाशिवं भजाम्यहं, सदाशिवं भजाम्यहं. ॐ नमः शिवाय. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी विधुसराघ्रि पीठ भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बंधु शेखर. ललाट चत्वरज्ज्वल नाही, नमन्निलिम्प नायकं सुधामयूख लेखया. कोणी पुढे जाऊ नका. त्याला एकट्याला हे सगळं करू दे. त्याच्या या कार्यात कोणी बाधा आणू नका. कराल भाल पट्टिका धगद् धगद् धगज्ज्वल धनञ्जयाहुति कृत प्रचंड पंचसायके. धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्र प्रकल्प. नर्स, इन्क्रीज द ऑक्सिजन. होरा, सोड दे प्रयत्न. असं दिसतंय की तुझ्या प्रेमापेक्षा तिचं नशीब मोठं आहे. विधिलिखिताचा स्वीकार कर. तिचा
तिचा अंत मान्य कर.